खूप जास्त झोप आलेली आहे ॲक्च्युली. एवढी झोप का. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर. कळणारच आहे तुम्हाला की का चाललो आहे आणि कुठे चाललो आहे. पण आहे ना, आम्ही काल प्लॅन केला जाऊयात, पण रात्री असं झालं ना की आमची रात्रभर लाईट नव्हती आणि आमच्या कुणाचीच झोप झालेली नाही आहे. इकडे बघा, यांची पण नाही झालेली आहे. रात्रभर लाईट नव्हती. इन्व्हर्टर आहे पण काल दिवसभर पण लाईट नव्हती, त्यामुळे रात्री आली लाईट तर चार्जिंग पाहिजे तशी झाली नव्हती, म्हणून मग तो सुद्धा परत रात्री लाईट गेली होता तो चार्ज झालेला तेवढा सगळा संपून गेला. आणि मग असं झोप नाही झालेली, एकदम सर डोकं वगैरे एकदम जड झालेलं आहे. आणि असं वाटतं आज जर आपण बाहेर जायचा प्लॅन नसता केला तर आराम केला असता. बट बऱ्याच दिवसापासून असं चाललं आहे की जायचं म्हणून मग आज आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत? पनवेलला चाललेलो आहोत. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की सांगू नाही शकते, इलेक्ट्रिक शेगडी घ्यायची होती आम्हाला, तर ती घ्यायची आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा करायची आहे. सो आता मी पटापट खाली जाते, जेवण वगैरे बनवते आणि मग आम्ही तयारी करू आणि जेवण वगैरे घेऊ. सो ब्लॉग कंटिन्यू किंवा स्टे ट्यून. तर इकडे बघा, खूप जास्त झोप आलेली आहे ॲक्च्युली. एवढी झोप का आलेली आहे तर रात्रभर भाऊ झोपलेच नाही, कारण की ते सकाळी लाईट साठी पण गेले बाहेर. आणि दुसरी गोष्ट अशी की सिलेंडर बुक केला होता तर ते लावला. घरी येतो आमचा, पण ते बोलले की नको, आज माझी सुट्टी आहे तर मी जाऊन घेऊनच येतो. त्यामुळे सकाळी लवकरच गेले होते सिलेंडर आणायला, त्यामुळे अजिबातच झोप झालेली नाही आहे. तर मी त्यांना म्हटलं की माझं जेवण होतपर्यंत तुम्ही झोपा आणि मी जेवण बनवते, मग पटकन आपण आवरू आणि आपण जाऊया. सो चला. तर इकडे असं खेळणं चालू आहे ना. ए हाय करा ग सगळ्याजणी. तर इकडे प्रिन्सेसच्या फ्रेंड. सो इकडे नाश्ता करून झालेला, इकडची भांडी राहिली, वरण बनवायचं आहे आणि इकडे मटकीची भाजी. सो वरण भात आणि मटकीची भाजी. पण जेवण बनवून घेते, वरण भात आणि मटकीची भाजी बनवते. पटापट जेवण करू आणि निघू. आता खिडकी ओपन केली, नाहीतर आहे ना आता उन्हाळ्यात इतकं गरम होतं ना, पूर्ण वाट लागते जेवण बनवताना. खरंच संध्याकाळ असो नाही तर दुपार असो. आणि मी जेव्हा मी उठते ना यांना टिफिन करायला, तेव्हा तर पूर्ण बापरे हालत खराब होते. एवढं सकाळी खूप म्हणजे खूप गरम होतं. सो चला तर आता आपलं जेवण झालेलं आहे. साफ बनवलं, जास्त वेळ लावलं नाही. फायनली रेडी झालो, दुपारी पटकन जेवलो वगैरे आता आम्ही. आणि मध्ये काहीच मी हे नाही केलं. आता आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत. सो चला, गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि गाडी एवढी तापली आहे भयंकर गाडी तापली आहे. खूप गाडी तापली आहे, खूप गरम होत आहे. ऊन पण मग बाहेर खूप ऊन आहे, कारण दुपारचे 2:15 झालेले आहेत. आणि असं उन्हाचे असे वाफारे मारतायत गाडीतून, एवढी गाडी तापली आहे. आता निघालेलो आहोत आणि दुपारचे 2:15 झालेत आणि गाडी एवढी तापली आहे, कारण बाहेर उन्हात उभी असते त्यामुळे नुसते उन्हाचे वाफारे सुटले. कूलिंग केली तरी कूल नव्हतं, सगळे घामाले. बस बस नीट बस. पाणी पिलं का तू? पाठी सरक म्हणजे हे नाही होणार. हा, गरम झालं ना खूप, खूप गरम. जस्ट आता निघालं. तू काहीतरी विचारलंस मला, तसं काय विचारलं? बाबाला काय? हां, मी खूप काय करते. तू नाही करत? माझ्यापेक्षा कमी ना? माझ्यापेक्षा कमी ना? नाही, जास्त तुझ्यापेक्षा खूप जास्त. तर फायनली मी पोहोचलो पनवेलला आणि ताईसुद्धा येत आहेत मोठ्या, कारण त्यांना सांगितलं आम्ही आलो आहे तर त्या पण येतात. आम्ही आलो इथे आणि साड्यांची शॉपिंग
शॉपिंग करतोय द्वारकाधीशमध्ये. आतमध्ये चाललो आता. कशी पकडली. आता मी आलो साडी घ्यायला इकडे आली. माझी आता कोणती चॉईस होते ती लाईटीने वाट लावली. कशी मानेवायला हा ठीक आहे. घेतलेला होता तुम्ही. तिथंच बघ मी दाखवतो बरोबर ते बघायचे बरेच चालत पाहिजे नाही दाखवतो ब्लाऊज त्याच्यातला पण हे वेगळं भरून घेतलेलं आहे ना. हा आता तुम्हाला हा कसा दाखवला हे बघा हा कसा दाखवला बरेच घर साडी घेतली तुला काय खाऊ काय आता काय खाऊ काय पाहिजे मामा आले तुला किती दिवसांनी बरे आहेत का आपण खाऊ घालता मामा बरे आहेत का चल चप्पल का तुला काहीतरी खाऊ खाऊ दोघं झाले काय बघून घ्या आम्ही दोघं झालो चालेल खाऊ घाल खाऊ चटका लागते हात दुसरी मी दाखव ना ब्लॅक मध्ये आपल्याला श्रीफळ आता जेवण कोणला जेवण बनवायचं हात नको ठेवा हा तू गरम गरम मध्ये वरती हात वर ठेवला तरी प्रॉब्लेम होईल. दूध गरम चहा गरम सगळ्या गोष्टी होतात. इकडे बघा बोला काय काय गरम नाही नाही बोला 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 काय काय गरम बोला काय गरम दूध गरम चहा गरम अजी इधर क्या बाबू बाबू फायनली आता साडी घेऊन झालेली आहे आणि 6:15 झाले. खूप वेळ झाला. कधी 2 वाजता निघालेलो घरून आणि का वेळ झाला आम्हाला पण साडी फायनली घेऊन झाली. स्वतः हे फील करू आणि किती दुकानं फिरलो आम्ही किती दुकानं फिरलो. इकडे तर खूप झोप आली आहे आणि पिल्लू पण थकली आहे पण फायनली साडी झाली घेऊन. खूप म्हणजे खूप दुकानं झाली. जवळ 7-8 दुकानं फिरलो आम्ही. आता चाललोय पुढे 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 पुढे. नाश्ता करतोय. शेवपुरी होती ना कुठे शेवपुरी होती ना आता शेवपुरी पिल्या काय खातो तू इकडे बघ काय खातो भूक लागली म्हणून मंचुरियन खायला घेते आणि आता नाश्ता करते. भाऊ तुम्ही काय घेतो. जस्ट आम्ही घरी आलो पटापट आणि इकडे बघा प्रिन्सेस मस्त फ्रेश झाली आहे. मजा आली. छान म्हटलं. कोण भेटलेलं आपल्याला आज. एना तू भेटली होती. सो ताई आल्या होत्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. सो घरी आलो पटापट सगळे काय फ्रेश होत आहेत. पटापट जेवण बनवलं. सो आता मी सुद्धा फ्रेश होते आणि जेवायला बसलो. खूप थकल्यासारखं झालेलं आहे. सो असा होता आजचा आमचा दिवस आणि
ठरवलं आहे की डेली व्लॉगिंग करण्याचं, जे काही असेल ते 5-7 मिनटाचं रोज अपलोड करायचं. तर माझी इतकीच इच्छा आहे की तुम्ही मला आत्तापर्यंत जसा सपोर्ट करत आलेला आहात तसा छान सपोर्ट द्या. आणि आता माझं चाललेला आहे असा विचार की मी रोज थोडेफार डेली व्लॉगिंग म्हणजे रेग्युलर अपलोड करावे, कन्सिस्टन्सी ठेवावी. सो तेच होत नाही माझ्याकडून मेन इतक्या वर्षामध्ये. तर आता प्रयत्न करणार आहे. आणि जसे मी एकच तुम्हाला सांगेन की जसे तुम्ही मला आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सपोर्ट करत आलेला आहात, माझ्या व्हिडिओना लाईक शेअर करता, तर तसंच पुढेही करत जा, एवढीच अपेक्षा आहे. जे काय मी बनवेल ते डेली नॉर्मल व्लॉगिंग असेल, फॅमिली व्लॉगिंग असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल, चॅलेंजिंग असेल, जे काही असेल ते. सो चांगला सपोर्ट द्या आणि असंच भरभरून प्रेम द्या. असा होता आमचा छानसा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. स्टे ट्यून. बोल गुड नाईट. नाही